विनायक मस्कर यांचं देखील इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत आपलं देखील आहे. पर्पल कॅप जी आहे ते 50+ साठी आहे. येलो कॅप जी आहे ती 45+ साठी आहे आणि रेग्युलर व्हाईट कॅप जी आहे ती 40+ साठी आहे. म्हणजे डिस्टिंग्विश खूप चांगलं केलंय. धरणा संघाचा अतिरिक्त खेळाडू आपण मंचावरती त्वरित पाठवायचे. कॉमेंट्री बॉक्समध्ये सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. चला मॅच चालू करावी आणि एक्स्ट्रा प्लेयर धरणा संघाचा एक्स्ट्रा प्लेयर कृपया करून पाठवा. आपण मॅच चालू करू नका, पंच थोडं थांबा. धरणा टीमचा एक्स्ट्रा प्लेयर कृपया करून कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. यस, दत्ता देसाई मला असं वाटतं जोडले जात आहेत. एक्स्ट्रा प्लेयर कृपया करून कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. धरणा संघाचा एक्स्ट्रा प्लेयर स्ट्रायकिंग एंडला धनाजी कोरंगळे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला समीर मालकर. चला मॅचला होते सुरुवात. आणि फर्स्ट ओव्हर मध्ये प्रमोद पाटील पहिला षटक घेऊन. हो, पाठलाग केला होता चेंडूचा. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय तो प्रमोद पाटीलने. आरसी बॉयज अलिबाग राकेशजी चव्हाण यांचा संघ. दुसऱ्या बाजूने विकास केणी आणि अमोलजी मालकर यांनी पुरस्कृत केलेला कस्तुरी 11 गावदेवी धरणा. पहिला चेंडू निर्धाव. हो, खोलात टाकला होता चेंडू आणि ते पंच बाद घोषित करतायत. हो, हिट विकेट की क्लीन बोल्ड? हिट विकेट. ओके, तर फलंदाज पहिला धक्का मिळतोय. हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद झालाय. पहिला धक्का दिलाय कस्तुरी 11 गावदेवी धरणा संघाला. योगेश पवार मागच्या मॅच मध्ये या पर्वातील पहिलं अर्धशतक ज्यानं झळकावलं होतं. मिस्टर परफेक्ट रायगडचा धुरंधर योद्धा क्रिकेट मधला मैदानात दाखल झालाय. पाहूया त्याच्याकडून अपेक्षा आहेत. जी चर्चा चालू आहे नेट रन रेटची 6.2, याला भेद द्यायचा असेल, याला भेदून पुढे जायचं असेल तर योगेश पवार कडून एक मोठं शतक, अर्धशतक पुन्हा एकदा लाजमी आहे. रायगडचं क्रिकेट प्रगल्भ क्रिकेट सध्या तुम्ही मैदानात पाहताय, परंतु याला एक बाउंड्री आहे 40+ ची, ज्यामध्ये 40हून अधिक वय ज्यांचं आहे तेच या स्पर्धेमध्ये खेळू शकतात. 60 पार मगाशी मोहितेने, सुरेश मोहितेने मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकला, जे 60 पार आहेत. योगेश पवार गोलंदाजी करतोय. प्रमोद एका बाजूने अलिबाग, दुसऱ्या बाजूने पनवेल, परंतु मैदानात येतो पेंटचा खेळाडू. पेन आणि अलिबाग जरा जवळ जवळ आहेत. गाड घेत असताना योगेश पवार हे असे बेल्स घेऊन गाड घेण्यानंतर चंद्रपॉल, शिवनारायण चंद्रपॉल, योगेश पवार स्ट्रायकिंग एंडला पाय टाकला चेंडू मिडविकेटच्या दिशेनं पुश केलाय बॉलला. फक्त एकच धाव. थोडा संयम दाखवतोय. सायंकाळचं सत्र आहे आणि या सायंकाळच्या सत्रामध्ये आता कुठेतरी, कारण दुपारपासून खूप गरमी होती, आता थोडासा गारवा जाणवायला सुरुवात झाली. 1-1 सध्याची परिस्थिती कस्तुरी 11 गावदेवी धरणा संघाची. आरसी बॉयज अलिबाग काय खेळलेत, काय जिंकलेत ते 2 सामने. हेल्दी रन रेटने दोन्ही मॅचेस जिंकल्या. कर्जत संघ जिंकलाय परंतु सेकंड टॉपला आहे. बॅटची कडा मागे, शॉट टर्नमॅनला फिल्डर एका हाताने अडवण्याचा प्रयत्न. खरं तर असं म्हणायला काही हरकत नाही आता, कारण सध्याच्या स्थितीला अनौपचारिक आपण नक्की म्हणू शकतो. आरसी बॉयज अलिबाग टीमने 2 मॅचेस जिंकल्यात, त्यांचं 6.2 रन रेट आहे. त्याच्या खालोखाल अगदी आपण 3ऱ्या क्रमांकावरती कस्तुरी 11 गावदेवी धरणा जो संघ खेळतोय, ते कर्जत संघ 0.2 वरती आहे, प्लस मध्ये आहे. परंतु असं वाटतंय की अनौपचारिक घोषणा करू शकतो की कर्जत संघ देखील ढकलला गेलाय, परंतु सांगू शकत नाही. क्रिकेट आहे. व्हाईट बॉल. तीन धावा धावफलकावर. योगेश पवार, खूप प्रचंड प्रमाणात मोठ्या अपेक्षा आहेत संपूर्ण संघाला.
सामना जिंकून हेल्दी रन रेट ठेवायचा असेल तर नक्कीच योगेश पवारची फलंदाजी. हो, प्रयत्न करतो. हा चेंडू खालीच राहिला प्रमोदचं विशेष कौतुक करायला हवं. टप्पा पडल्यानंतर त्याचा चेंडू खालूनच निघून गेला. सबमरीन बॉल, उसळी अजिबातच घेतली नाही. खेळपट्टीची चाचपणी करत असताना योगेश, पहिल्या मॅच मध्ये योगेश पवार फार उशिराने आला, तिथेच फटका बसला तो या टीमला. फुल टॉस कव्हर्स मधून काढलाय. गॅप मोठी आहे, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. लस ग्रीन आउटफिट वरती चांगला प्रयत्न. क्रिकेटच्या मैदानात फुटबॉलचं प्रात्यक्षिक, पायानं चेंडू अडवलाय आणि ते 3 धावा घेतल्यात ते योगेश पवारने. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. प्रफुल्ल पहिलं षटक टाकत होता आणि त्याने धावा दिल्यात त्या अवघ्या. प्रमोद पहिलं षटक टाकत होता आणि त्याने धावा दिल्यात त्या 6. विकेट घेतले ती मात्र 1. आजचा संपूर्ण दिवस सुरुवातीला आपण पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये सन्माननीय मोतीराम शेठ ठोंबरे साहेब आले. त्यांच्या शुभ हस्ते आपण गणरायाला वंदन केलं. गणरायाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आजच्या स्पर्धेला आपण सुरुवात केली. अनेक चर्चा आज आपण केल्या. काल ॲशेस 2 दिवसांमध्ये संपली. हे मगाशी मी यश सरांना देखील विचारलं, भारतामध्ये टेस्ट 2 दिवसात संपली की सर्वांना टेन्शन येतं, परंतु इंग्लंड वर्सेस ऑस्ट्रेलिया ॲशेस 2 दिवसात संपली तर त्यांना ऐतिहासिक घडल्यासारखं वाटतं. भारतावरतीच लक्ष आहे, बाकी कुठे नाही. म्हणजे आपला स्पिनिंग ट्रॅक, मग त्यांचा काय. माती वेगवेगळी असते ना. सब कॉन्टिनेंटल मध्ये जी लाल माती आहे, थोडी काळी माती आहे, तिथे स्पिनिंग ट्रॅक असणारच. तुमच्याकडे फास्ट आहे, परत सगळ्यात माहिती आहे फास्ट आहे. 2 दिवसातच सर्वांचा खेळ उडाला. पहिल्यांदा असं घडलं की एवढ्या विकेट्स गेल्या पहिल्या दिवसात. योगेश पवार सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी. प्रफुल्ल काय खेळलाय प्रफुल्ल संपूर्ण दिवसामध्ये, भन्नाट. शेवटी क्रिकेट आहे. अनेक पोस्ट मी देखील पाहिल्या. मिचेल स्टार्क, ट्रॅव्हिस हेड. हो, प्रयत्न करतोय. काल ट्रॅव्हिस हेडने केलेली फलंदाजी सर्वांनाच आवडली असेल. म्हणजे असं वाटायचं प्रत्येक वेळी की भारतालाच नडतोय की काय. नाही, तो इंग्लंडलाही नडला. आता ट्रॅव्हिस हेड सारखीच फलंदाजी करावी लागणार ती योगेश पवारला. नितांत गरज आहे. धावांचा उच्चांक गाठावा लागेल त्यांना या मॅचमध्ये. धावांचा उच्चांक गाठून आरसी बॉईज अलिबाग टीमला कमी धावांवरती रोखावं लागेल. निर्धाव चेंडू बाहेर. पंच इशारा करतात. अगेन इट्स अ व्हाईट बॉल आणि व्हाईट साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. अंपायरने व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय. अंपायरच्या अखत्यारीत हा निर्णय नक्कीच आहे. 1 धाव आरोग्यासाठी 40+ रोपटे लावणारे श्री अण्णाजी गावडे सध्या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचे सर्व सहकारी, सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा मात्र अगदी यशस्वीपणाने या NISMच्या क्रीडांगणावरती यशस्वी होत असताना आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. 30 तारखेला या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. अनोखी पारितोषिक आहेत. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 2 लाख, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख, तृतीय चतुर्थ क्रमांकाचं 50-50 हजार, 5व्या 6व्या आणि 7व्या आणि 8व्या क्रमांकाचं पारितोषिक मात्र 25,000. म्हणजे जो संघ क्वालिफाय होणार सुपर 8 साठी त्याला पारितोषिक आहे आणि त्याचबरोबर ट्रॉफी देखील आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. थोडी तपासणी केली. फेअर डिलिव्हरी. प्रफुल्ल ओ स्लॉक स्वीप, चांगला स्ट्रोक, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून बॉल काढला योगेश पवारने. खेचला येते त्याच्या इनिंग मधला हा पहिला चौकार. थँक्यू. जास्त उंची दिली नाही फटक्याला, परंतु पार्लल स्ट्रोक खूप चांगला. चौकार योगेश पवारच्या बॅटमधून. हो, पुन्हा प्रयत्न. बाउन्स, अतिरिक्त बाउन्स आणि आता स्वतः गोलंदाज. हे किती वेगवान खेळपट्टी आहे पाही. गोलंदाज प्रफुल्ल अलिबागचा वेगाने टाकला होता हा चेंडू. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली आणि तो पहा अतिरिक्त बाउन्स आणि डायरेक्टली कॅपला जाऊन डोक्याला जाऊन चेंडू मात्र आदळला. योगेश पवार पुन्हा सज्ज. हो, व्हाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता प्रफुल्लचा, परंतु पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतात. हे बॅटल आहे खूप चांगलं आहे. एका बाजूला महाराष्ट्राचा रणजीपट्टू मिस्टर परफेक्ट
जो तिन्ही फॉर्मॅटमध्ये रेड बॉल असू द्या, अगदी आपण म्हणतो ना की रबर बॉल असू द्या, त्याचबरोबरीने टेनिस बॉल असू द्या, लेदर बॉल असू द्या, निष्णात खेळाडू आहेत योगेश पवार. स्कूप केलाय, गोलंदाजाच्या गतीचा वापर, शहाणपणाचं क्रिकेट सध्याच्या घडीला, प्रफुल्लच्या वेगाचा वापर करून योगेश पवारने बॉल पाठवलाय फाईन लेगला, चौकार, 4 धावा. थँक्यू. इंटेलिजन्स ऑफ योगेश पवार. गोलंदाजाच्या गतीचा इथे मात्र वापर केला तो योगेश पवारने. ओ स्ट्रोक मिड विकेटला, बिग विकेट, रिअली बिग विकेट. चौकाराचं प्रत्युत्तर दिलंय ते प्रफुल्लने. या मॅच मधील गोल्डन विकेट घेतले योगेश पवारची. मोठा धक्का. बिग विकेट, सर्वात मोठी विकेट. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 15 धावा आणि 2 विकेट आलेले आहेत आणि 2 एक्स्ट्राज आहेत. योगेश पवार हताश, नाराज होऊन माघारी परततोय. त्याला ठाऊक आहे धावांची नितांत गरज होती. सुपर 8 मध्ये क्वालिफाय व्हायचं झालं तर या मॅचमध्ये धावा करणं गरजेचं होतं, परंतु नाही. फटका फसला. मिड विकेटला एक चांगला झेल घेतला आणि प्रफुल्ल पाटीलने मात्र बाद केलं. त्या आरसी बॉईज अलिबाग संघ सध्या कुरघोडी करतोय. 15 धावा झाल्यात 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आरसी बॉईज अलिबाग सकाळपासून म्हणजे कुठेही डिमोरलाइज अजिबात झाले नाहीत. अग्रेसिव्ह बॉलिंग देखील केले, अग्रेसिव्ह बॅटिंग देखील केले. कोणत्याही संघाला कुरघोडी करून दिली नाही ते आरसी बॉईज अलिबाग टीमने. 2-15 धावा. तिसऱ्या षटकात बॉलिंगसाठी आलाय तो मिलिंद. अपेक्षा आहेत निनाद मैदानात दाखल झालाय. मागच्या मॅच मध्ये निनादने योगेश पवार यांच्या समोर चांगली बॅटिंग केली होती. अपेक्षा तीच असेल आता. जास्त वेळ घेऊ नका, अंधार लवकर होतोय. तिसरं षटक चालू आहे. म्हणजे यानंतर देखील जवळजवळ 10 ओव्हर्सचा खेळ बाकी आहे. सिंगल रन आणि या सिंगलने स्कोर 16 धावा, 2 विकेट. हा राजू ओवाळ यांनी चांगली बॉलिंग केली. मिलिंद तिसऱ्या षटकात. कर्जत संघाकडून राजू ओवाळ यांनी चांगली बॉलिंग केली. हो, प्रयत्न चालू आहेत परंतु यश मिळत नाहीये. डॉमिनेट केले, अक्षरशः डॉमिनेट. 11 स्टार या संघाचा उल्लेख झाला तर नक्कीच कुंदन वाघ यांचा देखील उल्लेख होईल. हार्ड हिटर बॅटर. फुल टॉस लॉफ्ट केलाय. बॉल थेट सीमारेषा पार. षटकार, 6 धावा. थँक्यू धन्यवाद. 22 वरती 2 एक षटकार आलाय. हो, प्रयत्न त्याच दिशेने होता परंतु आता हा चेंडू निर्धाव टाकलाय मिलिंदने. कोणाकडून या इनिंग मध्ये 3 षटकार मारले तर निनाद तारेकर यांच्यासाठी पारितोषिक आहे, परंतु आतापर्यंत 2 षटकार खेचलेत निनाद तारेकरने.
षटकारांची गरज आहे, चौकारांची गरज आहे, ती मात्र कस्तुरी 11 गावदेवी धरणा या संघाला. 28 वरती 2. दादा कोणाकडून आहेत? विकास दादा. सन्माननीय विकासजी केणी जे पुरस्कर्ते त्या संघाचे यांच्या वतीने पारितोषिक आहे. निनाद तारेकर साठी मगाशी देखील विकास केणी आणि योगेश पवार साठी 5,000 रुपयांचं पारितोषिक दिलं होतं अर्धशतक झळकवल्यानंतर. आताही निनादकडून अपेक्षा आहेत, खूप अपेक्षा आहेत. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. आता धावा आल्या 60-65 जरी धावा आल्या, सायंकाळचं सत्र फटाफट विकेट गेला तर टेन्शन आरसी बॉयज अलिबागचं पण वाढू शकतं. आरसी बॉयज अलिबागला देखील ते ठाऊक आहे, जरी आपण रन रेटने टॉपला जरी असलो तरी सुद्धा आपली गाडी खाली यायला वेळ लागणार नाही, म्हणूनच चांगला खेळ करावा लागेल. नेट टू नेट फाईट करावीच लागेल ती आरसी बॉयज अलिबाग टीमला. 2 षटकार केसले त्या ओव्हरमध्ये आतापर्यंत. निनाद तारेकरने धावा झाल्या त्या 28. तिसरं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता आडव्या पाठने खेळण्याचा. मिलिंद स्वतःवरती नाराज. 3 ओव्हर खेळ समाप्त झालाय. आरसी बॉयज अलिबागच्या विरोधात कस्तुरी 11 गावदेवी धरणा संघाची धाव संख्या आहे ती 28. विकेट गेल्यात 2. निनाद चांगली बॅटिंग करतोय. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 28. निनाद मैदानात खेळतोय. योगेश पवार यांनी सुरुवात केली होती. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले जरूर, परंतु तो माघारी परतलाय. प्रफुल्लने त्याची विकेट घेतली आणि आता 4थ्या षटकात बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय मनोज मोकल. आरसी बॉयज अलिबाग. राकेशजी चव्हाण यांनी पुरस्कृत केलेला संघ टीमला लीड करतोय. प्रफुल्ल पाटील. पाय टाकलेला बॉल लॉफ्ट केलाय लॉंगॉनच्या दिशेने. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. फक्त एकच धाव. त्या खेळाडूच्या मागे पहा जे खेळाडू आहेत लेदर बॉलची प्रॅक्टिस करत असताना, आणि त्या सर्व खेळाडूंचे कोच आहेत निशांत माळी जे या स्पर्धेमध्ये अंपायरच्या भूमिकेत देखील होते. खूप चांगली कामगिरी सावळे संघाकडून खेळायचे. टेक्निकली परफेक्ट बॅटर आणि मोस्टली आपण पाहायचो की निशांत माळी बाउंड्रीज जास्त मारायचे. तसे पाहिलं तर रसायनी आणि या पट्ट्यामध्ये हलक्या बॉलचा जो क्रिकेट व्हायचा तो एक वेगळ्या दर्जाचाच होता. जड बॉलने म्हणजे हेवीवेट बॉलने थोडं क्रिकेट बदलवलं इकडचं तरी, खास करून मी म्हणेल. धावसंख्या 29-29. पहिल्या बॉलवरती सिंगल घेतले. विकेट किपर संपूर्णपणे चार्जअप करतो खेळाडूंना. मनोज वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. दिशा खराब आहे, दंडित केले जात आहे. 60-65 धावांनी गणित बनू शकतं. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये करिश्मा असतात, क्रिकेटमध्ये चमत्कार होतच असतात, म्हणून तर चमत्काराला नमस्कार केला जातो. 30 वरती 2. पाठ टाकलेला बॉल समोर स्ट्राईक ड्राईव्ह. चांगला फटका. गॅप भेदली होती 2 क्षेत्ररक्षकांमधून. 2 धावा. सहजगत्या 2 धावा घेतल्यात. 2 धाव्याने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल 32-32. 32 धावा धाव फलकावर. हो समोर खेचलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे. ही समोरची जी बाउंड्री आहे थोडी लांब लचक आहे. त्या समोरच्या दिशेने आतापर्यंत एकही षटकार आलेला नाहीये. लॉंग ऑनला आले, व्ही शेप मध्ये आले, परंतु एकदम समोर जे अगदी आपण पाहतो ना स्क्रीनच्या बाजूला जी स्क्रीन आहे थोडी साइड स्क्रीन आहे ती थोडी इकडे आहे, उजव्या बाजूला आहे. 33 धावा. 4थं षटक चालू आहे. मनोज मोकल आरसी बॉयज अलिबाग टीम कडून बॉलिंग करत असताना 24 लाईव्ह इव्हेंट्स वरती प्रेक्षक देखील जोडले गेले. सामना पाहताय. स्वागत आहे आपलं. ओ घुटने टेक और तमाशा देख. स्क्वेअर लेगला आणखी एक दर्जेदार स्ट्रोक. गुडघे टेकून मारलेला हा फटका होता. षटकार. लाजवाब स्ट्रोक. 6 धावा. आमच्या टीम मधला प्रॉपर एकच बॅट्समन आहे.
समीर मालकर या संघाचे संघ मालक देखील आहे, त्यांच्यात बॅटमधून आलेला हा षटकार होता. पाठलाग केला चेंडूचा, व्हाईट बॉल. धावांचा ओघ आता वाढायला सुरुवात झाली या चौथ्या षटकांमध्ये. 40 धावा झाल्या, चौथं षटक चालू आहे. 10च्या सरासरीने लास्ट 2 ओव्हर्सला आक्रमण केलं. 70-75 पर्यंत जरी पोहोचले तरी सुद्धा एक मजा होऊन जाईल सेकंड इनिंग मध्ये. फुल टॉस बॉल, स्ट्रोक केसलाय, गॅप मध्ये हा स्ट्रोक आहे. चांगला फटका समीर मालकरच्या बॅट मधून, चौकार टीम साठी. मॅच बनवताना दिसतोय तो समीर मालकर. अगोदर थोडा शांत होता, आता आक्रमक झालाय समीर. आणि आक्रमकतेची सध्या तरी गरज आहे ती कस्तुरी 11 गावदेवी धरणा संघाला फार गरज आहे. 4 धावा, चौकार. 44 टीमची टोटल आतापर्यंत. हॅलो, या अगोदरचा वाईट चेंडू होता आणि त्यानंतर कदाचित असं वाटतंय झेल सुटला. षटक समाप्त झालंय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 46. या स्पर्धेदरम्यान यश मालकर सर अनेक नियम पाहायला मिळाले, खास करून फिल्डिंग रिस्ट्रिक्शनच्या बाबतीत. पॉवर प्ले नाही, 6 प्लेयर तुम्ही 30R सर्कलच्या बाहेर लावू शकता. फलंदाजीसाठी जाताना तुम्हाला 50+ खेळाडू स्ट्रायकिंग एंडला असणं गरजेचं आहे. त्याच्या साथीला मात्र 40+चा खेळाडू आणि 1 डाऊन 45+. पर्पल कॅप 50+ आणि पहिला बॉलर जो देखील आहे तोही 50+. म्हणूनच मगाशी सुरेश मोहितेंना संधी मिळाली. ज्यांनी क्रिकेट चालू केलं, ज्यांनी क्रिकेट रुजवलं, त्यांना कुठेतरी संधी मिळत नव्हती. ते पडद्याआड होत होते, त्यांना संधी देण्याचं काम नक्कीच केलं. आणि मगाशी जी हॅटची संकल्पना होती ती सूर्या स्पोर्ट्सचे मालक सूर्यकांतजी मस्कर यांची होती, जेणेकरून डिस्टिंग्विश होतं. आता जो समोर आपल्या उभा आहे येलो कॅपमध्ये, आपण सहज म्हणू शकतो तो 45+चा आहे. ही चांगली गोष्ट. आणि अगदी विकेट किपरच्या मागे पर्पल कॅप आहे तो 50+चा खेळाडू आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. ओ पूलचा फटका, बॅकफुटला, तितकीच चांगली फिल्डिंग, एकच धाव. हा, सुरुवातीलाच मी म्हटलं, जेव्हा मला असं वाटतं यश सरांनीच विचारलं 6 खेळाडू, कारण त्यामागचं एकच आहे की धावले पाहिजेत खेळाडू, 1 धाव आरोग्यासाठी. परंतु हे नक्कीच मी सांगेल, पुढचे 2-3 वर्ष 1 धाव आरोग्यासाठी नक्कीच आहे, परंतु येणाऱ्या 3-4 वर्षांमध्ये 40+चं क्रिकेट कॉर्पोरेट लेवलचं होईल आता. आणि त्याची आता सुरुवात झालेलीच आहे. 47 धावा, 47. NISMचं सुंदर असं क्रीडांगण. मागे मारण्याचा प्रयत्न होता, अपील आणि खेक निर्धाव चेंडू. 6 ओव्हरची मॅच आहे, कितपत टार्गेट असणार आहे. सुरुवातीला योगेश पवार यांची विकेट गेल्यानंतर असं वाटलं की थोडं टेन्शन येऊन जाईल, परंतु डाव सावरलाय तो निनादने आणि मालकरांनी. ओ पुढे आला, लॉंग ऑनच्या दिशेने आतापर्यंत फटका पाहिला नव्हता. आजच्या दिवसातील पहिला फटका आहे जो अगदी स्ट्रेट मारलाय, तो निनाद तारेकरने. षटकार. क्या बात है, लाजवाब फटका होता निनाद तारेकरच्या बॅटमधून. 53 धावा. पाठ टाकला होता चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर, दुसरी धाव नाही, थांबवलंय समीर मालकर यांना थांबवलंय निनाद तारेकरने. 5वं षटक चालू आहे, 54 धावा झाल्यात. अद्यापही कोणाला चाय प्यायचा असेल तर त्याने नक्की चहा येऊन पिऊन जा. चहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला. 54 वरती 2. काही चेंडूंचा खेळ बाकी आहे, पहिलं सत्र चालू आहे. याच मॅच मधून अनौपचारिक आपण नक्की म्हणू शकतो की याच मॅच मधून कोणतरी सुपर 8ला जाईल.
लीग स्टेजच्या मॅच जरी असल्या तरी सुद्धा आणि कर्जतने मॅच 2 जिंकल्या असल्या तरी सुद्धा प्रयत्न चांगला, परंतु चेंडू बाहेर काढला थोडासा गोलंदाज रुपेश म्हात्रेने. चांगली बॅटिंग देखील करतो रुपेश. 54 वरती 2. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. अंतिम पुढे येऊन खेचलाय लाजवाब स्ट्रोक समीर मालकरने. हा चेंडू थेट पाठवलाय तलावाच्या दिशेने. आणखी एक दर्जेदार धरणा टीम साठी षटकार. चला जास्त वेळ घेऊ नका. धन्यवाद. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 60. सुरुवातीला असं वाटलं की योगेश पवार बाद झाल्यानंतर हा संघ संपूर्णतः बॅकफुटला ढकलला जातोय की काय. आरसी बॉयज अलिबाग टीमने आज संपूर्ण दिवसाच्या खेळामध्ये सर्वांना डॉमिनेट केलं होतं. त्यांचा रन रेटही हेल्दी होता. संपूर्ण 6च्या वरती जाऊन पोहोचलाय. परंतु आता समीर मालकर आणि निनाद तारेकरने त्यांना मात्र थोडं टेन्शन दिलंय. 60 झाल्यात 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर. कदाचित कारण क्रिकेट वरतीच अवलंबून आहे समालोचन कक्षातून, बाकी तिकडे अवलंबून नाही. तिकडे जर तर चालत नाही, परंतु समालोचन कक्षातून जर तरची भाषा केल्याशिवाय क्रिकेटही रंगणार नाही. तसंच आहे. 15 ते 17 धावा या ओव्हरमध्ये आल्या आणि सेकंड इनिंगमध्ये आणखी जोश येऊ शकतो. या टीमकडे असा खेळाडू आहे जो मैदानाच्या आतमध्ये सर्व खेळाडूंना बांधून ठेवू शकतो, तो म्हणजे योगेश पवार आहे. धावांचं पाठबळ त्याला मिळालं तर तो गोलंदाजाने एक विशिष्ट प्रकारचा आणखी आत्मविश्वास देऊन निश्चितच मैदानावरती आरसी बॉयज अलिबाग टीमच्या विरोधात देखील कुरघोडी करू शकतो. परंतु या षटकात धावा यायला हव्या, कारण क्रिकेटचा खेळ आहे. सायंकाळचं सत्र देखील चालू झालंय. मागून NISMच्या ज्या बिल्डिंग आहेत त्यांची शॅडो यायला देखील सुरुवात झालेली आहे. 5 षटकं 60 धावा. शेवटचं षटक. बॉलिंगसाठी श्रीकांत. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु नाही. फसलाय निनाद तारेकर. थकलेत, दिवसभर खेळलेत. मागील 2 दिवसांपासूनची गरमी थोडी प्रचंड आहे, त्या कारणास्तव आज थोडे थकलेले वाटतायत. हलकासा गारवा यायला आता सुरुवात झाली वातावरणात. पहिला चेंडू निर्धाव. बाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. 30 सर्कलच्या आतमध्ये हा चेंडू. एकच धाव. रायटी बॅटरला स्ट्रायकिंग एंडला आणण्याचं काम करतोय मनोज मालकर. यांच्या वतीने समीर मालकर यांच्यासाठी पारितोषिक येत आहे. सलग 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक. परंतु सलग 3 षटकार समीर मालकर यांनी मारले समजा तर विकास केणी तर पारितोषिक देतीलच, कारण त्यांच्या टीमसाठी धावांची गरज आहे. आणि समीर मालकर खेळलाय. अगोदर शांत होता, संयमी होता, आता त्यानं आक्रमण केलंय. 61 धावा. 61. 9 चेंडूंमध्ये 20 धावसंख्येची इनिंग साकारले. 21 धावांची इनिंग साकारले ती समीरने. धीम्या गतीचा हा चेंडू बॅटवरती व्यवस्थित आला नाही. पुन्हा एकदा एक सिंगल. चांगली गोलंदाजी करतोय तो श्रीकांत पाटील. श्रीकांत पाटीलने एक लांब लचक षटकार मारला होता, मला आठवतोय. तोच हा श्रीकांत. 62. लॉस ऑफ 2 विकेट. आत्तापर्यंत 3 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा दिल्या श्रीकांतने. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन त्रास देत असताना. सूर्य अस्ताला चाललाय. मावळतीचा सूर्य आपल्या सोबतीला आहे या NISMच्या क्रीडांगणावरती. आरसी बॉयज अलिबाग. फाईन लेगच्या दिशेने फटका. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. पुढे येऊन अडवण्याचा प्रयत्न. सिंगल तर झाले, दुसरी झाले, कदाचित तिसरीचा प्रयत्न, परंतु नाही. 2च धावा. थोडे थकलेत. 40+ खेळाडू आहेत. दिवसभर खेळणं, 6 ओव्हरच्या मॅच, एवढं मोठं क्रीडांगण. रायटी लेफ्टी असला की पुढे जा, मागे जा, बॉलिंग टाका, विकेट किपिंग करा, सर्व काही करा. थकलेत परंतु खेळत आहेत. 1 धाव आरोग्यासाठी, आता 1 धाव जिंकण्यासाठी झालेली आहे. 64 धावा. 2 चेंडू शिल्लक. पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न होता निनाद तारेकरचा. आता कदाचित असं वाटते समीर ही धाव नाहीये, त्या कारणास्तव डॉट बॉल. शेवटचा चेंडू. 5-60 होत्या 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 5 चेंडूंमध्ये श्रीकांतने फक्त 4च धावा दिल्यात. खूप चांगली गोलंदाजी. लास्ट बॉल. एखाद मोठा फटका. निनाद प्रयत्न करेल, प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा स्वीप मारलाय. फाईन लेगला फिल्डर. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय निनाद. विकेट किपरने मिस्टेक केले. डायरेक्ट हिट. आणि ते फलंदाज बाद आहे की नाही हे मात्र तिसरे पंच तपासतील आणि त्यानंतर मात्र एक्झॅक्टली टार्गेट काय आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू.
तिसरे पंच निर्णय देतील. बऱ्याच जणांनी अंदाज बांधला आहे, परंतु तिसरे पंच आणि 24 लाईव्ह इव्हेंटची टीम त्यांना सहकार्य करेल. नीट अँड क्लीन लाईव्ह टेलिकास्ट बाय 24 लाईव्ह इव्हेंट्स. आणि ते फलंदाज बाद आहे शेवटच्या चेंडूवरती, परंतु एक धाव जोडली जाणार. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 65 धावा झाल्यात. 5 ओव्हरपर्यंत धावा होत्या 60, परंतु लास्ट ओव्हरला श्रीकांतने करिश्मा केला. RC बॉयज अलिबागला पुन्हा मॅचमध्ये आणलं. 65 धावा झाल्यात आणि 6 ओव्हरमध्ये 66 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय RC बॉयज अलिबागच्या विरोधात. सहा ओव्हरमध्ये 66 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय RC बॉयज अलिबागच्या विरोधात. कस्तुरी 11 गावदेवी धरणा या संघाकडून 6 ओव्हर 66चं टार्गेट आहे. मी मनापासून आभारी आहे या संघटनेचे अध्यक्ष 40+चे, ज्यांनी या संघटनेचं रोपटं लावलं, सन्माननीय अण्णाजी गावडे साहेब. आणि मी आभार व्यक्त करतो माझे दोन्ही समालोचक मित्र, अर्थातच रोशनजी पाटील सर आणि यश मालकर सर, आपले मनापासून आभार. स्कोरर मित्र माझे रोहितजी गाताडे, संदेशजी कंडे, तुमचेही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सर्व सहकारी मंडळी, तुमच्याच सहकार्याने आज मात्र चांगलं समालोचन करू शकलो असं मला वाटतंय. सो आभार व्यक्त करून मी मात्र रजा घेतो. आपण कुठेही जाऊ नका. हा सामना खूप महत्त्वाचा आहे. या मॅचमध्ये जेवढं सोपं वाटते तेवढं काम नाही आहे. कस्तुरी 11 गावदेवी धरणा निश्चितच या मॅचमध्ये आणखी कंबर कसून काम करेल. RC बॉयज अलिबाग डॉमिनेट खेळ राहिला त्यांचा, आणखी डॉमिनेट करतील का, सुपर 8ला जातील का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला भेटतील, परंतु ते द्वितीय सत्रामध्ये जोडले जातील. द्वितीय सत्रामध्ये रोशन पाटील सर. हॅलो. आजच्या दिवसामध्ये त्यांच्या अमोघ वाणीने या स्पर्धेत शोभा द्विगुणित झाली आणि उत्तम समालोचन करत तमाम प्रेक्षकांची, खेळाडूंची, मान्यवरांची मनं जिंकली. असा कर्जतचा गोड आवाज महाराष्ट्रातील ताकदीचे मराठीचे समालोचक समीर सोमने सर यांचा आपण इथे सन्मान करूया. मी अण्णा गावडे साहेब, सूर्यकांतजी मस्कर साहेब यांना विनंती करेन आपल्या उपस्थितीमध्ये आमचे उत्तम समालोचक समीर सोमने सर कर्जत यांचा आपण इथे सन्मान करूया. सुप्रीमो ट्रॉफी असेल, त्याचबरोबरीने स्वर्गीय रतनबुवा क्रिकेट स्पर्धेमध्ये जो आवाज पोहोचला, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, रायगड, ठाणे अशा प्रत्येक परिसरामध्ये जाऊन ज्या आवाजाची मात्र सातत्याने चर्चा झाली, तो आवाज म्हणजे समीर सोमने सर यांचा आवाज. आणि पेशाने शिक्षक देखील आहेत आणि उत्तम खरं तर आमचे मार्गदर्शक समीर सोमने सर यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. टार्गेट सेट झालं आहे. मैदानामध्ये धावा 65 आल्या. 66 धावांचा पाठलाग खरं तर अलिबाग RC बॉयज अलिबाग टीमला करायचा आहे. अलिबाग संघाला 66 धावांचा पाठलाग 6 ओव्हरमध्ये करायचा आहे. प्रतिषटक 11.00 हा रिक्वायर्ड रन रेट असेल. अशी डावाला सुरुवात होईल. यश मालकर यांचा आवाज तुम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळेल. ऑन स्क्रीनवरती आपण पाहू शकतो अगदी समीर सोमने सर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी पार पडतोय. 40+चे आपण पाहायला गेलं रोपटे आणि रोल अण्णाजी गावडे यांचे शुभ असते. आणि तदनंतर रोशनजी पाटील सर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. अण्णाजी गावडे यांना विनंती करतो. सिनियर कॉमेडिटर आपण 2 पाहिले, आज मी त्यांच्यामध्ये नौका बरंचसं काही शिकण्यासारखं तुमच्याकडे नेहमीच मिळत असतं, नेहमीच तुम्हाला मी ऐकत असतो. रोशन पाटील सर तारा यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. चला अण्णा गावडे यांना विनंती करतो की आपण दुसरे सिनियर कॉमेंटेटर रोशन पाटील सर यांचा एक शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आज आपण खरं प्रेक्षकांची मनं ज्यांनी जिंकली, ज्यांचं समालोचन अगदी प्रेक्षकांनी थेट
युट्यूबवरती पाहिलं, थेट मैदानात पाहिलं, असे समीर सोमने सर आणि तदनंतर रोशन पाटील सर यांचा आवाज आपण ऐकला, त्यांना देऊया अगदी आयोजकांच्या वतीनं खूप सारं धन्यवाद. टार्गेट सेट झालाय रोहित सर, परंतु ऑन स्क्रीनवरती आपण पाहू शकतो रोशन पाटील सर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी पार पडतोय. मॅचला सुरुवात नितीन कोळी यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती तयार. राकेश चव्हाण टक्के इनवरती बॅटर आणि 9% इनवरती प्रफुल्ल पाटील. पहिलाच बॉल नितीन कोहली यांचा फिरून मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी फसला गेला. जर या सामन्यामध्ये आपण पाहायला गेलं तर नक्कीच तुम्हाला 100% एफर्ट्स 100% प्रयत्न ट्राय करावा लागेल. सामन्याचा रिझल्ट काहीही असू द्यात, परंतु तुम्हाला प्रयत्न करणं खरं तर ते करावे लागतील. जर प्रयत्न झाले नाही तर अगदी आपण जर पाहायला गेलं तर एखादी मॅच आपल्या हातातून जाईल. परंतु यावेळेचा बॉल फटका कंबाईचा अमेझिंग स्ट्रोक, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून चाललाय गॅप मधून, 1 बाउंस सीमा पार, आलाय चौकार. 4 धाबा धावफलकावरती लागल्या. तर राकेश चव्हाण यांच्या बॅट मधून रिप्ले मध्ये आपण जर पाहिलं ना तर कंबाईचा स्ट्रोक, कंबाईचा आपण पाहायला गेलं कॉपी बुक स्टाईलला फटका खेळून काढला 4 धावसंख्येसाठी. यावेळेचा बॉल पुश केला, हलकताना स्टीअर केलं, फक्त गलीच्या दिशेने ट्रॅव्हल होतं, क्षेत्ररक्षक नाहीये फसली पण क्षेत्ररक्षक येतोय आणि या बॉलवरती एक सिंगल कंप्लीट केली. स्ट्राईक रोटेशनला महत्व या ठिकाणी दिलं प्रफुल्ल पाटील यांनी. नितीन दादा कोळी खरं तर जयहनुमान नावडे संघाचे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे ॲथलेटिक्स आहेत आणि सातत्याने भरपूर चांगलं योगदान. खरं तर नितीन दादा कोळी त्यांचे बंधुराज देखील भरपूर चांगले खेळाडू आहेत. अजय कोहली, चेतन कोहली यांचा मी आवाज उल्लेख करेल. या टीमचा मी एक मोठा फॅन होतो, कारण जेव्हा जेव्हा कर्नाला परिसरामध्ये नावडे संघ यायचा तेव्हा त्या संघाचे पुरस्कर्तेच आमच्या परिसरातील असायचे आणि भरपूर चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळायचा. प्रशांत खानावकर यांचा संघ आपण पाहिला, हलकीशी कडा घेत मात्र बॉल शॉर्ट थर्डमॅनला चाललाय. 1 रन या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले आता 7 धावसंख्येवरती. पहिलं षटक सुरू आहे. नितीन कोळी यांचा उल्लेख, यांच्याबद्दल आपण पाहिली इन्फॉर्मेशन आपण पाहिली, एक इंटरनॅशनल लेवलचे आणि आपण पाहिलं व्हेरिएशन पाहिलं, ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, दोन्ही प्रकारचे चेंडू वलवणं सोपं नाहीये, परंतु ती कला यांच्यामध्ये अवगत आहे. परंतु यावेळेस षटक क्रमांक 1 संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती लागल्यात. त्या अगदी आपण पाहायला गेलं तर RC बॉईज अलिबाग या टीमच्या आजचा दिवस आपण जर पाहायला गेला, सुरुवातीला नक्कीच सर्व टीम आपण पाहायला गेला ड्रेस कोड मध्ये उत्साहामध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरल्या. चांगला खेळ, चांगल्या फाईट, चांगल्या बॅटल पाहायला मिळाल्या. हा नक्कीच एक सूचना खरं तर असेल, ज्या बाउंड्री रोपच्या बाहेर एम्प्टी बॉटल्स आहेत पाण्याच्या त्या पडलेल्या आहेत. खरं तर स्वच्छता राखली पाहिजे. आपण आपलं अंगण स्वच्छ ठेवलं तर भारत देश स्वच्छाला वेळ लागणार नाहीये. त्यामुळे स्वच्छता राखावी. ज्या बॉटल्स पडल्या ते मेंबर्स आहेत कमिटीचे, त्यांनी कृपया येताना त्या बॉटल घेऊन या. डस्टबिनची व्यवस्था या ठिकाणी केली आहे. स्वच्छ भारत मोहीम सुरू आहे, त्यामुळे आपण आपल्यापासून सुरुवात केली तर चांगलंच होईल. परंतु यावेळेस बोलूया मॅचकडे. टीमची टोटल जाऊन पोहोचली आता 8 या अंकावरती. दुसरं षटक सुरू आहे. बॉलिंग मार्कवरती मंगेश लबडे दाखल झालेत. मंगेश लबडे एक चांगला गोलंदाज आहेत. कानोली टीमला कानोली गावाला बिलॉंग करतात आणि बरंचसं क्रिकेट त्यांनी देखील केलं. ते मंगेश लबडे यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेसचा बॉल लॉप केलाय, उंच जास्त, लांबी किती आहे, बॉल चाललाय, अंपायर सिग्नल. यस, आपण पाहायला गेलं नक्कीच 1 बाउंस सीमा पार हा चौकार आला, कारण सीमारेषा बराचसा लांब आहेत. थँक्यू. अजूनही 54 धावांचा संख्येचा पाठलाग करायचा आहे, कारण 12 धावा धावफलकावरती लागल्यात. मंगेश लबडे यांच्यावरती आक्रमण केलं
आम्हाला देखील एक क्षणाला वाटलं की हा बॉल बाउंड्री रोपच्या बाहेर पडलाय की काय, परंतु वन बाउन्स घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. चौकाराला लास्ट बॉलवरती कमबॅक करावा लागेल. हलक्या त्यांना स्टिअर केलंय, स्वतः गोलंदाज बॉल मागे धावतोय. एक सिंगल कंप्लीट केले, एक चिकी सिंगल आपल्याला पाहायला मिळाली आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आता 13 धावा. आपण पाहायला गेलं आता कॅल्क्युलेशनने क्रिकेट खेळलं जातं मैदानाच्या आतमध्ये. जर आरसी बॉईज अलिबाग टीमचा विचार केला तर त्यांनी 2 सामने जिंकलेत, म्हणजे आपण पाहायला गेलं तर ते प्लस पॉईंट मध्ये आधीच आहेत. त्यामुळे परत ही मॅच जिंकणं त्यांच्यासाठी खूप महत्वाचं असेल, कारण शेवट गोड करणं प्रत्येकाला खरं तर आवडत असतं. ते आपल्या शेवट गोड करतील का ते पाहिलं जाईल. कस्तुरी इलेव्हन गावदी धरणा टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना आतापर्यंत 30 रन्स 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. दुसरं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा लॉप केलाय. पॉवर किती या षटकामध्ये, पॉवर जनरेट जरूर केली होती आणि पाहिजे तेवढी. 2-2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू फसून येईल फरार. या बॉलवरती आलाय चौकार. थँक्यू. चौकार आला. चौकाराच्या सहाय्यानं टीमची टोटल 17 वरती जाऊन पोहोचले. अजूनही 49 धावा करायच्या आहेत 26 बॉल्स मध्ये. इक्वेशन आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू, कारण पाईचं आपण पाहायला गेलं तर कधी सिंगल डबलला प्राधान्य इम्पॉर्टन्स दिले जातात. ते देखील खूप महत्वाचं आहे. एक पार्टनरशिप बिल्डअप करणं, खेळ पुढे चालू ठेवणं, या सर्व गोष्टी आपण जर पाहायला गेला ते मोठ्या खेळाडूंचं लक्षण आहे. आणि आपण पाहिलं हे वेल एक्सपिरियन्स खेळाडू, त्यांना माहिती आहे खेळ कसा चालवायचा. आणि त्याच प्रकारे गेम चालवत असताना अलिबागचे 2 आपण पाहिलं ओपनिंग प्लेयर, एका बाजूला राकेश चव्हाण, दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल पाटील. विचार केला तर राकेश चव्हाण 5 चेंडू केले 10 धावसंख्येवरती खेळतात. प्रफुल्ल पाटील 5 चेंडू फेस केले 7 वरती खेळतात. मंगेश लबडे आखूड टप्प्याचा बॉल, अगदी आपण पाहायला गेलं थोडासा टॉस झाला बॉल, टप्पा पडल्यानंतर परत यावेळेस बॅटची कडा आणि फलंदाज मात्र बाद. थँक्यू. नक्कीच 40+ खरं तर ज्यांनी पाया रचला ते अण्णा गावडे, सन्माननीय अण्णा गावडे यांचं खरं तर खूप धन्यवाद व्यक्त केले पाहिजे. संपूर्ण कमिटी आपण जर पाहिलं 40+ रसायनी पातलंगा यांचं गेल आणि त्याचसोबतच 40+ रायगड क्रिकेट असोसिएशन खरं तर यांचं आपण करू तेवढं कौतुक कमी आहे. कारण 40+च्या मॅचेस या मैदानावरती ऑनलाईन आपण 24 लाईव्ह इव्हेंट या चॅनेलवरती पाहिलं ना, काल मी देखील प्रेक्षण पाहत होतो. असं वाटतं स्टेडियममध्ये अगदी आपण पाहायला मॅचेस सुरू आहेत. अगदी इंटरनॅशनल दर्जा मी तर म्हणेन या स्पर्धेला आहे. खरं तर कौतुक असेल अण्णा गावडे आणि संपूर्ण त्यांच्या टीमचं, कारण खूप सारी मेहनत त्यांनी घेतली आणि ही स्पर्धा भरवली. परवा 3रं या स्पर्धेचं आपण पाहतोय, परंतु टीमची टोटल 17 वरती खतरा बसला. पहिला विकेट मिळवला, ब्रेक थ्रू दिला. अगदी आपण पाहिलं गोलंदाज मंगेश लबडे यांनी. न्यू बॅटर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. रुपेश मात्रे वेगवान, फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी यावेळेस पाहायला मिळाली. आणि आपण पाहायला गेलं सरप्राईज केलं यावेळेस बॅटरला. कमाईचा गो हा अगदी गोलंदाज आहे आणि शेवटचा गो अगदी बॉल देखील कमाईचा फेकला आणि 2 षटके या ठिकाणी केली समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आफ्टर 2 ओव्हर्स एंड टीम आपण पाहायला गेलं आरसी बॉईज अलिबाग जाऊन पोहोचली 17 वरती. अजूनही पाठलाग करायचा आहे. 24 चेंडू आणि 49 धावसंख्येचा. 24 बॉल्स मध्ये 49 धावा अजूनही करायच्या आहेत. 49 रन्स रिमेनिंग, 24 बॉल रिक्वायर्ड. निनाद तारेकर आता गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत आणि 24 बॉल मध्ये 49 धावा. पारगाव म्हटलं की प्रोशन सर, कारण तर मी नौका आहे, परंतु यापेक्षा अभ्यास तुम्हाला जास्त असेल. निनाद तारेकर असतील, बाकी खेळाडू, कारण पनवेल तालुका म्हटलं की क्रिकेटची दुसरी बंडरी आहे. कारण बरेचसे खेळाडू तिथनं, रायगडचा वंडर बॉय तिथनं घडला. पारगाव सुमित डोंगरे असतील, असे बरेच खेळाडू. निनाद तारेकर यांना पाहिलं, त्या अगोदर नरेश गायकवाड, या सर्व खेळाडूंना आपण पाहिलंय. आणि बरेचसे खेळाडू पनवेल तालुक्याने दिलेत, खालापूर तालुक्याने देखील दिलेत. म्हणजे रायगडमध्ये सर्वोत्तम क्रिकेट खेळलं जातं आणि सर्वोत्तम खेळाडू. यावरचा बॉल सरळ बॅटनं केला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा फटका समीर मालकर बॉल वरती आले. सिंगल कंप्लीट, डबलचा प्रयत्न, डबल घ्यायची आणि 2 धावा.
यावेळेस पाहायला थोडंसं लेझी क्रिकेट यावेळेस पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट झाल्यात. टीमची टोटल 19 धावा धावफलकावरती. आता 23 मध्ये करायचे 47. 23 मध्ये 47चं समीकरण. आणि सूर्य आता असताना गेला आणि थोडासा आपण पाहायला गेला अंधुक प्रकाश नक्कीच आपल्याला जाणवतो. त्यामुळे स्पीडअप करा. यावेळेसचा बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट फाईन लेगला एक सिंगल, परंतु आपण पाहतोय पंचांचा वाईटचा इशारा आला. म्हणजे 1+1 अशा 2 धावा या बॉलवरती येतील. एक्स्ट्राच्या स्वरूपात आलेल्या 2 धावा. अगदी आपण पाहायला गेलं धावसंख्येमध्ये थोडासा चेंजेस नक्कीच पाहायला मिळतील. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून 23 बॉल 45ची गरज आहे. हलक्यानं फक्त स्टिअर केलंय, सन्मान दिला या बॉलला. डिफेन्स या बॉलवरती केला आहे निनाद तारेकर यांच्या. आपण जर पाहिलं स्टॅकेनवरती बॅटर आहेत रुपेश म्हात्रे. सामना आपण जर पाहिला गेला तर अजूनही बॅलन्स आहे. दोन्ही बाजूनं अलग कार्पेट हा फटका. डीप मिडोगेटला प्रोटेक्शन आहे. सिंगल कंप्लीट केले. सिंगलवरती समाधान मानलंय आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल आता वाढेल 22. ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकतो 22 धावा धावफलकावरती लागल्यात. हा सामना अजून बराचसा दूर आहे आरसी बॉईज अलिबाग पासून. आता थोडंसं अगदी आपण पाहायला गेलं रिलॅक्स मोडमध्ये दोन्ही पार्टनर बॅटिंग करत असताना सिंगल डबलला प्राधान्य देत असताना आपण त्याला पाहतोय. 23 लागल्या धावफलकावरती. 43 अजून करायचे आहेत. म्हणजे 66चं टार्गेट आहे. टार्गेट चेस करत असताना अद्याप 23 वरती मजल मारली आहे आरसी बॉईज अलिबाग टीमनं. स्विच हिटचा फटका रिव्हर्स अटेम्प्ट केला, परंतु टायमिंग तितकं प्रॉपर नाही आहे. कनेक्शन एवढं चांगलं नव्हतं, त्यामुळे स्वतः कीपर बॉलवरती गेले. एक सिंगल प्राप्त झाले. टीमची टोटल आता 24 म्हटलं की सध्याच्या घडीला ट्रेंडिंगला असलेली वाहिनी 24 लाईव्ह इव्हेंट क्वालिटी आणि क्लिअरिटीचं दुसरं पहिलं नाव. अगदी जर आपण पाहायला गेलं 24 लाईव्ह इव्हेंट आणि त्यांची क्लिअरिटी आणि संदेश पाटील त्यांची संपूर्ण टीम, खूप सारी मेहनत. हे सुरुवातीला आपण पाहायला गेलं यांचं देखील आपण पाहायला गेलं उल्लेख केला. आता हे आधी देखील एक रोपटं होतं 24 लाईव्ह इव्हेंट. आता त्याचं वटवृक्ष झालं, कारण स्पर्धा कुठेही असू द्यात यूट्यूब ओपन केलं की 24 लाईव्ह इव्हेंटला लाईव्ह स्पर्धा नक्कीच असते. खूप सारी मेहनत. परंतु आता आपण पाहायला गेलं तर 3 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा धावफलकावरती लागला. शेवटचे 18 बॉल बाकी आहेत आणि आता करायचे आहेत आरसी बॉईज अलिबाग टीमला 41चा पाठलाग. 18 चेंडूमध्ये 41 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा. आज दुसरा दिवस स्पर्धेचा. उद्या तिसरा दिवस असेल 24 नोव्हेंबर सोमवारचा दिवस आणि उद्या 4 संघ सहभागी होतील. गौरी स्पोर्ट्स उलवे हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. विजय शेठ कारकर यांचा हा संघ कॅप्टन समर्थ कडू असेल आणि त्याचबरोबरने दुसरा संघ असेल रॉयल आक्रमण अलिबाग अजयजी मोहिते यांचा संघ कॅप्टन नरेश ठोंबरे असेल. निधी स्पोर्ट्स उलवे तिसरा संघ असेल. जितू सोमासे टीमचे ओनर ऐलेश म्हात्रे कॅप्टनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर चौथा संघ असेल श्री स्वामी समर्थ 11 वावोशी अविनाशी कदम ओनर मयूर मुंडे या संघाचे संघनायक असेल. 4 संघ असेल. उद्या देखील ताकदवर संघ आणि ताकदवर खेळाडूंचा भरणा तुम्हाला प्रत्येक संघांमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे कोणी जर का लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत असेल तर उद्या या ठिकाणी यायला विसरू नका. या स्पर्धेचा आनंद घ्यायला प्रत्यक्षरित्या इथे येऊन घ्यायला खरं तर तुम्ही घेऊ शकता. अण्णा गावडे साहेब 40+ रायगड जिल्हा अध्यक्ष खरं तर त्यांच्या नेतृत्वामध्ये या स्पर्धेचं आयोजन. 1 धाव आरोग्यासाठी 40+ रायगड क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग 2025. 18 चेंडूमध्ये विजयासाठी 41 धावांचं समीकरण. स्वतः योगेश पवार बॉलिंग मार्कवरती येताना पाहायला मिळतील. समोर स्ट्राईक एंडला खेळाडू असतील मैदानामध्ये प्रफुल्ल पाटील कॅप्टन वर्सेस कॅप्टन. पहिला बॉल थोडासा बॅकअप ध्यान टाकला. उजव्याच्या बाहेर टाकत असताना वाईड बॉलचा इशारा पंचांकडून पाहायला मिळाला. योगेश पवार एक निष्णात खेळाडू आहेत. त्यांनाही माहिती आहे जर का या एंडने जास्त बॉल शरीराला टार्गेट केलं तर कदाचित षटकार चौकार येतील. त्यामुळे आता जास्तीत जास्त बॉल उजव्याच्या बाहेर कसे टाकता येईल हा त्यांचा या ठिकाणी मानस राहील, प्रयत्न राहील सातत्याने. नेक्स्ट बॉल फुल लेंथ होता. यावेळेला आतलीशी कडा घेत मात्र बॉल मागे चाललाय. पहिली रन कंप्लीट केली, नकार दिलाय. स्टार्किंग एंडला जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला त्याने नकार दिलाय खरं तर प्रफुल्ल पाटील यांना. रुपेश म्हात्रे
अलिबागचं टॅलेंट या खरं आजच्या दिवसामध्ये तुम्हाला सर्वांना पाहायला मिळालं. RC बॉईज अलिबाग काय खेळले, पहिला सामना जिंकला, दुसरा सामना जिंकला, तिसऱ्या सामन्याचा रिझल्ट काय असेल आणि खास करून त्यांचा नेट रन रेट हा अव्वल दर्जाचा राहिला गुणतालिकेवरती. त्याचा फायदा कदाचित या मॅच नंतर त्यांना होऊ शकतोय. त्यामुळे ही लढत तितकीच महत्त्वाची राहील. कटरचा वापर पुन्हा एकदा याही वेळेला आपण पहिला बॉलला फ्लाईट दिली, थोडंसं फिंगर रोल करत असताना पंचांनी वाईड बॉल घोषित केलाय. एक्स्ट्रामध्ये बरं पडेल, धावसंख्येमध्ये बदल, मध्यम गतीची गोलंदाजी या ठिकाणी होताना पाहताय. संध्याकाळ होत चालली आहे, थोडंसं आपण पहिला तापमान थंड होत चाललाय आणि अशा परिस्थितीमध्ये हा सामना रोमांचक देखील होत चाललाय. हा ट्रॅकर बॅकफुटला गेले, या ठिकाणी अप्पर कटचा प्रयत्न होता. डीप कव्हर पॉईंटला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. सेकंडचा कॉल, 2 धाबा सहजगत्या घेऊन गेले. बघा या धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. जिथे सिंगल आहे तिथं जर का 2 धावा आल्या तर दबाव डेफिनेटली फिल्डिंग करताना धरणा संघावरती वाढेल, धरणा पनवेल हा संघ मैदानामध्ये खेळतोय. कस्तुरी 11 गावदेवी धरणा या टीमवरती डेफिनेटली वाढेल. त्यामुळे आता इथे तुम्हाला एक एक धाव रोखावी लागेल, रन चेस करायचे आहेत. अलिबाग टीमला लेफ्ट केला बॉलला सोडण्याचा निर्णय घेतला आणि अगदी योग्य निर्णय. पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलंय. एक्स्ट्रा रन या ठिकाणी येत आहेत वाईडच्या स्वरूपात. दबाव आता मात्र योगेश पवार यांच्यामध्ये रिव्ह्यू घेतलाय. या ठिकाणी पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय, चेक केलं जाईल. रिप्ले टेलिकास्टमध्ये हा बॉल वाईड लाईनच्या बाहेरून ट्रॅव्हल झाला असं डेफिनेटली वाईड बॉल पंचांकडून घोषित केलं जाईल. तिसरे पंच देखील सज्ज आहेत. निर्णयाची प्रतीक्षा आहे, नेमकं काय घडलंय अगदी फ्रंट अँगलने पाहिलं जात आहे. बॉल ट्रॅव्हल होताना बॉलची मुवमेंट, ज्या हालचाली घडलेल्या आहेत त्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेल्या आहेत आणि यावेळेला पंचां मात्र निर्णय देतील. निर्णय प्रलंबित आहे. ऑनफिल्ड अंपायर वाईड आहे आणि त्यानंतर योगेश पवार यांनी पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं आहे. त्यामुळे हा निर्णय वाईड बॉलचा आला तिसऱ्या पंचांकडून देखील. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय अगदी योग्य होता हे मात्र पंचांच्या निदर्शनास आलं. वाईड बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. एक्स्ट्रामध्ये भर पडली, धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली. 1 गडी बाद 31, 66 धावांचा पाठलाग करताना अजूनही मैदानामध्ये 35 धावांची गरज येणाऱ्या काही बॉलमध्ये अलिबाग टीमला धीम्या गतीचा बॉल फ्लाईट दिली होती. पुन्हा एकदा हलकीशी कडा घेत बॉल विकेट किपरलाही बीट करतोय. आय थिंक नितीन कोळी त्या ठिकाणी होते. सोपा झेल नव्हता परंतु प्रयत्न चांगले होते त्यांचे. ड्राईव्ह लगावला होता त्याने, झेल टिपला असता तर नक्कीच आणखीन मजा आली असती या मॅचमध्ये. या करता सामन्याचा या स्पर्धेचा एक महत्त्वाचा क्षण पाहायला मिळाला असता. परंतु नशिबाची साथ, कदाचित नियतीला हे मान्य नसावं, त्यामुळे जीवनदान मिळालं मैदानाच्या आतमध्ये रुपेश या खेळाडूला. प्रफुल्ल अँड रुपेश 32 धाबा धाव फलकावरती आहेत. आता प्रफुल्ल पाटील स्टॅकिंग याला 9 चेंडू 12 धावांचं योगदान त्याने आतापर्यंत आपल्या टीमला दिलंय. एका बाजूला 6 बॉल 5 वरती खेळतोय रुपेश म्हात्रे हा फलंदाज. याही वेळेला बॉलस बॅक ड्राईव्ह, गतिमान फटका आहे. लॉंग ऑनला स्टिअर करत असताना हा फटका पाहिला. एकच धाव. समीर मालकर काय बॅटिंग केली समीरने पहिल्या सत्रामध्ये. पुरेपूर फायदा घेतला मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीचा. याच एंडने त्याने षटकार ठोकले होते. खरं तर मिड विकेट, लॉंग ऑन, स्क्वेअर लेगच्या बाहेर त्यांच्या बॅटमधून धमाके पाहिले आणि इथे सिंगल आली. 33 धाबा, अर्धा प्रवास पूर्ण झालाय 3.4 चेंडूच्या समाप्तीनंतर. त्यामुळे आता 20 बॉलमध्ये अजूनही 14 माप्यासह 14 चेंडूमध्ये 33 धावांचं समीकरण बाकी आहे. हा फटका फसलाय, झेल होईल का? निनाद तारेकर आहेत त्या ठिकाणी डीपमध्ये. झेलचा प्रयत्न केलेला नाही, त्याने थांबण्याचा निर्णय घेतला आणि बॉलला थांबवलं. 1 धाव या ठिकाणी मिळाली. खरं तर 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग 2025 या स्पर्धेचं वैशिष्ट्य बरंच आहे. मैदान चांगलं आहे, आयोजन अप्रतिम आहे, परंतु सामनावीर जो खेळाडू राहतो त्याला देखील साडी मिळत आहे. म्हणजे घरी गेल्यानंतर वहिनी बोलत असेल ते आज गेले खेळायला आमच्यासाठी देखील गिफ्ट घेऊन आले, म्हणजे घरी देखील वातावरण चांगलं. आणि खरंच खूप चांगला निर्णय आयोजकांचा आहे. खरं तर कौतुक करायला गेले कमिटीचं. साडी मिळाली, आयुष्यात पहिल्यांदा आमचे ते साडी घेऊन आले असे बोलत असेल खेळाडू. फुलटॉस आहे, टॉप एज लागले. विकेट किपर नितीन कोहली, त्यांच्याकडून चुकीची अपेक्षा नाहीये. झेल टिपलाय, गॉड बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात. खेळाडू बाजूला प्रफुल्ल पाटील. सेलिब्रेशन बरंच काय सांगून गेलं योगेश पवार यांचं. दबाव आता अलिबाग संघावरती.
धन्यवाद. 12 चेंडूमध्ये 32 धाबा, 12 बॉल 32. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना. 12-32चं समीकरण अलिबाग संघासमोर आलेलं आहे. 12 बॉल 32. मागचे दोन्ही सामने अलिबागच्या संघाने मात्र एकतर्फी जिंकले, परंतु या मॅचमध्ये आय थिंक सचिन मात्र टीममध्ये नाही आहेत. डाव्या हाताचा गोलंदाज, डाव्या हाताचा फलंदाज, त्याची कमतरता कदाचित जाणवेल, परंतु पहिल्या लढतीमध्ये ज्याने 30+ धावा केल्या, 32 धावांचं योगदान ज्या खेळून दिलं तो श्रीकांत मैदानाकडे चाललाय. आक्रमक बॅटिंग त्याने केली होती. यावेळेला तो मात्र मैदानाकडे दाखल झालाय. इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती. 12 बॉल 32 पर ओव्हर 16.00चं खरं तर हे रिक्वायर्ड राहील. प्रत्येक ओव्हर मागे किमान 2 मोठे फटके हे तुम्हाला मॅन्डेटरी राहतील, कंपल्सरी खेळावे लागतील. आणि यावेळेला आपण पाहता बॉलिंग मार्कवरती गोलंदाज येताना पाहायला मिळतील. गिरीश तवले, यस, दत्ता देसाई यांचे अगदी आवडते खेळाडू आणि तेच मात्र मैदानामध्ये आलेत. गिरीश तवले हे षटक बरंच काय सांगून जाईल. या षटकावर निर्भर राहील या सामन्याचा रिझल्ट. या सामन्यामध्ये कोण जिंकणार, बॅटिंग करणारा संघ की फिल्डिंग करणारा संघ. त्यामुळे या षटकाला विशेष महत्त्व दिलं जाईल. भरपूर चांगली रणनीती तुम्हाला आखावी लागेल या मॅचच्या दरम्यान. गिरीश तवले बॉलिंग मार्कवरती येताना पाहायला मिळतील. कस्तुरी 11 गावदेवी धरणा विपक्ष RC बॉईज अलिबाग. कोण जिंकणार हा सामना. 12-32चं कॅल्क्युलेशन. थोडी घाई करा बघा, वेळ जास्त होतोय प्लीज. स्ट्राईक एंडवरती असतील मैदानामध्ये रुपेश म्हात्रे आणि एका बाजूला श्रीकांत पाटील. गिरीश तवले यांचा पहिला चेंडू थांबून मारण्याचा प्रयत्न होता. इथे देखील मिसक्यूट झाला फटका. बरोबर बॅटच्या टो एंडला लागलाय आणि फॉलो थ्रू मध्ये फील्ड करत असताना फक्त सिंगल या बॉलवरती मिळाली. हा सामना जिंकायचा असेल तर आक्रमक स्ट्रोक्सची गरज आता अलिबाग टीमला, RC बॉईज अलिबाग टीमला. नेट रन रेटमध्ये आय थिंक भरपूर पुढे आहे अलिबाग संघ. त्याचा फायदा डेफिनेटली या टीमला होईल, कारण या स्पर्धेमध्ये नेट रन रेट देखील महत्त्वाचं राहील. क्रिक्स हिरो ॲपच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे रोहित गाताडे सर आणि संदेश खंटे यांच्या वतीनं उत्तम स्कोरिंग तुम्ही होताना पाहताय. लेदरचं ग्राउंड, अप्रतिम असं हे क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती रंगते एकतर रायगड जिल्ह्याची मानाची, सन्मानाची, अभिमानाची ट्रॉफी 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग 2025. व्हाईट बॉल, अतिरिक्त रन्स या ठिकाणी येत आहेत. धावसंख्येमध्ये बदल. 36 धावा, आता 30 धावांचं समीकरण बाकी आहे. 11 चेंडूमध्ये 30 धावा, 11 बॉल 30 हे कॅल्क्युलेशन या सामन्यामध्ये आहे. सामना अजूनही जिवंत ठेवलाय दोन्ही संघांनी. शफल झाले, ऍडजस्टेबल फटका, जागा बनवली आणि बॉलला जागा दाखवली. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला फेकला, सीमा पार, षटकार. धन्यवाद. जबरदस्त आयोजन आणि खरं तर आपण पाहिला काय फटका सजवलाय, पायांच्या हालचाली आणि त्यानंतर हँड अँड आय कोऑर्डिनेशन. बॉलची लाईन रेडी केली, बॉलच्या लाईनमध्ये आले. आता 10 चेंडूमध्ये 24 धावा. हा सामना क्लोज येत चाललाय. या एंडने मात्र मिड विकेटच्या पलीकडे तलाव आहे पाण्याचा आणि त्या दिशेने हा स्ट्रोक्स पाहायला मिळाला. आता येणारे 10 चेंडू विजयासाठी 24 धावांचं समीकरण. टर्फ विकेटवरती खेळण्याचा अनुभव आता या 40+ मास्टर खेळाडूंना मिळाला आहे. 50 ओलांडलेल्या खेळाडूंना मिळाला आहे, जे खरं त्यांची सुरुवात शेतातून झाली. खरं तर आपण पहिलं आमच्या खाडी भागामध्ये जर गेला तर त्याला मातीचे ढेपलं म्हणतात. त्याच्यामध्ये ते क्रिकेट खेळणारे खेळाडू अनमानी खेळायचे आणि आज बघा क्रिकेटचा इतका बदल, क्रिकेटमध्ये इतकं काहीतरी नवीन आलं. क्रिकेटला चांगला सुवर्ण काळ आहे. हे खेळाडू लसग्रीन आउटफील्डवरती खेळत आहेत. यॉर्कर टाकला, या लेंथची गरज आहे. खरं तर बघा या एंडने तुम्हाला जर का धावा डिपेंड करायच्या असतील तर शॉर्ट ऑफ लेन बॉल तुम्हाला कमी टाकावे लागतील. हा खरं तर एक अतिशय महत्त्वाचा निर्णय गोलंदाजांना घ्यावा लागेल धावा वाचवण्यासाठी. 9 चेंडूमध्ये 23चं समीकरण. 9 बॉल 23. 3 बॉलला विशेष महत्त्व आहे. एका दुसरा मोठा फटका आला तर या सामन्यामध्ये RC बॉईज संघ तुम्हाला फ्रंट फुटला येताना पाहायला मिळेल. तर एका बाजूला अधिकतम डॉट बॉल टाकले तर प्रेशर डेफिनेटली फलंदाजावरती वाढताना पाहायला मिळेल. गिरीश तवले खरं तर एक चांगला गोलंदाज,
पुन्हा एकदा आओ देखाना ताओ बल्ला घुमाने की कोशिश, कॉट बिहाइंड द विकेट, हलकीशी कडा घेत बॉल चाला विकेट कीपर योगेश पवार यांच्या हातामध्ये. कहाणी में ट्विस्ट. आता येणारे 8 बॉल जिंकण्यासाठी 23. धन्यवाद. 8 चेंडूमध्ये 23 धावा. बघा तलावाकडे बॉल जातोय, परंतु संपूर्ण दिवसभर आम्ही ऑब्झर्व केलाय. त्या ठिकाणी आमचे संदीप दादा माळी आणि त्यांच्या बरोबरने सुभाष दादा पवार यांच्यासाठी खरं तर यांचं कौतुक व्हायला हवं. व्हॉलेंटियर्स त्यांनी भूमिका साकारली, त्यांचं मनापासून आभार. असं म्हणतात एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत. प्रत्येकाचं हातभार या खरं तर स्पर्धेला लाभला, ज्यामध्ये त्यांचा मी आवर्जून उल्लेख केला. सर्वांचाच खरं तर उल्लेख करावा तितका कमी आहे. उत्तम दर्जाचं नियोजन, आपला पर्सनल कामकाज काही दिवसाकरता बाजूला ठेवून या क्रिकेट स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी तळमळीने काम करणारे या संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि त्यांचे सर्व सदस्य, त्यांचं मनापासून आपण या ठिकाणी आभार व्यक्त करूया. 8 बॉल 23 धावा. लॉफ केला बॉलला, जास्त लांबीचा षटकार आहे ज्या दिशेने तिथे फटका मारलाय आणि ते झेलबाज झाले मैदानाच्या आतमध्ये फलंदाज प्रवीण डाकी. 1 मोर विकेट डाऊन. आल्या पावली माघारी परतावा लागेल. आता मात्र या मॅच मध्ये कस्तुरी 11 गावदेवी धरणा संघ हवी होतोय. विकेट मिळालाय. सात चेंडू मध्ये खरतर 23 धावा. आता पुन्हा एकदा कस्तुरी 11 गावदेवी धरणा संघाला पहिला सामना आठवत असेल, त्या सामन्यामध्ये जर काही इम्पॅक्ट टाकला असता, त्या सामन्यामध्ये चमकदार कामगिरी झाली असती, तर या आजच्या दिवसामध्ये एक मोठा उलटफेर या शेवटच्या सामन्यामध्ये पाहायला मिळाला असता. जर तरला महत्त्व नाही. अलिबाग संघ सध्या सुस्थितीमध्ये आहे. जरी 7 बॉल 23 समीकरण असलं तरी त्यांचा नेट रन रेट हा फार महत्त्वाचा आहे, अधिकतम आहे. त्यामुळे या संघाला या नक्कीच हा सामना जर जिंकला तर नो डाऊट संपूर्ण काही त्यांच्या बाजूवर राहील आणि का विजयाची हॅट्रिक होईल, हे देखील फार महत्त्वाचं आहे. आणि हॅट्रिक बॉल देखील आहे. अलिबागला विजयाच्या हॅट्रिकची संधी आणि एका बाजूला गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आलाय. त्यामुळे त्यांचंही कौतुक करायचे. 7 चेंडू आणि 23 धावा हे कॅल्क्युलेशन या सामन्यामध्ये आलं. शेवटचे 7 बॉल आणि 23 धावांचं समीकरण या मॅचमध्ये आपण येताना पाहत आहे. निर्णायक चेंडू टाकेल गिरीश टवले, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय. मनोज मोकल क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहत आहे. खरं तर आपण पाहिलं हायमॅक्सची देखील व्यवस्था आहे. जरी अंधुक प्रकाश आला तरी ते लगेच टॉवर ऑन होतील, इतकं चांगलं हे क्रीडांगण आहे. शेवटचा बॉल फिरून मारला, लो फुल टॉस, मिड विकेटकडे खेळले, खराब क्षेत्ररक्षण. बॉल लास्ट मोमेंटला डायव्हर्ट झाला आणि बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला, सीमा पार, चौकार. धन्यवाद. 6 बॉल 19 धावा. बघा मंगेश लबडे यांच्या माध्यमातून थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं, त्याचा फायदा 4 धावा आल्या अलिबाग संघाच्या खात्यामध्ये. आता येणारे 6 बॉल 19 धावांचं समीकरण. विश्वास दाखवतील का? गोलंदाजी मार्कवरती विश्वास त्या ठिकाणी आलेले आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉल 19 समीकरण या सामन्यामध्ये आलंय. 6 चेंडूमध्ये 19 धावा हे कॅल्क्युलेशन आहे. पहिले 3 बॉल ठरवतील या सामन्यामध्ये कोणता संघ हावी होईल. अलिबाग की एका बाजूला गावदेवी धरणा, कस्तुरी 11 गावदेवी धरणा ज्या संघाचे संघ मालक आहेत विकासजी केणी, अमोलजी मालकर आणि कॅप्टन आहेत योगेश पवार. तर एका बाजूला आपण पाहत आहे अलिबाग संघ या ठिकाणी मैदानामध्ये खेळतोय. RC बॉयज अलिबाग यावेळेला पूल करत असताना पॉवरफुल, वंडरफुल अँड डिलाइटफुल सक्सेसफुल षटकार, भव्य स्वागत केलं या ठिकाणी विश्वास. 6 धावा. धन्यवाद. आ देखे जरा किसमें कितना है दम.
मैदानामध्ये सांगतोय त्या ठिकाणी श्रीकांत बापे असावे. श्रीकांत हा खेळाडू षटकार त्याने ठोकलाय. 5 चेंडूमध्ये 13 धावांचं समीकरण. फुल लेंथ आहे, लॉफ करण्याचा प्रयत्न आहे. वाईड स्लॉंगरला फिल्डर सरकलाय. सेकंडचा कॉल होईल. कदाचित रिस्क घेतली जाणार नाहीये कारण या ठिकाणी विकेट मिळण्याचे चान्सेस होते. एकच धाव आली. आता जितका वेळ श्रीकांत नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा राहील तितका फायदा या मॅचमध्ये कस्तुरी 11 गावदेवी धरणा संघाला होईल. परंतु या स्पर्धेमध्ये आपण पाहिला 8व्या 9व्या क्रमांकाचा खेळाडू येऊन देखील षटकार ठोकतोय. त्यामुळे आता समीकरण आहे 4 बॉल 12 4 4 चेंडूमध्ये 12चं समीकरण या सामन्यामध्ये आलेलं आहे. यावेळेला बॉलला सोडण्याचा निर्णय घेतला. व्हाईट बॉलचा इशारा. मनोज मोकल स्ट्रायकिंग एंडला आलेले आहेत. अजून थोडंसं मार्जिन कमी होईल चेंडूने करता रन्समधलं. 4 चेंडूमध्ये आता 11 धावा हे कॅल्क्युलेशन या सामन्यामध्ये आलेलं आहे. 4 बॉल 11 हा सामना आपण पाहिला. अगदी लास्ट मुमेंटपर्यंत आला. शेवटच्या क्षणापर्यंत रंगतोय. कोण जिंकणार, अलिबाग की धरणा. याही वेळेला बिग हिटचा प्रयत्न आहे. मिडऑफचा फिल्डर पुढे आला. झेल पकडला तर मात्र संधी निर्माण होईल. श्रीकांत नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा राहिला असता परंतु यावेळेला नशिबाची साथ श्रीकांतला मिळाली. त्याला स्ट्राईक मिळाली. आता 3 चेंडूमध्ये विजयासाठी समीकरण म्हणलंय ते म्हणजे 10 धावांचं. 3 बॉल 10 धावा. 2 मोठे फटके खेळावे लागतील या विजयासाठी आरसी बॉयज संघाला. श्रीकांत या फलंदाजाला तर एका बाजूला एखाद दुसरा डॉट बॉल किंबहुना त्याही पेक्षा श्रीकांतचा विकेट जर काढला तर मात्र सोने पे सुहागा. मॅच मध्ये आता मात्र रोमांचकता निर्माण झाली आहे. 3 बॉल 10 धावांचं समीकरण. हाफ ट्रॅकर पुढे आले. पुन्हा एकदा पुल करत असताना मिड विकेटला बॉलला केला गुल. षटकार. धन्यवाद. या एंडचा पुरेपूर फायदा उजव्या हाताच्या फलंदाजाने आजच्या दिवसामध्ये घेतलाय हे सांगायला वावगं ठरणार नाहीये. जबरदस्त बॅटिंग केली परंतु सामना संपलेला नाहीये. शेवटचे 2 बॉल आणि 4 धावा. मंगेश लबडे यांच्याकडून सुटलेला चौकार. बघा धावा किती महत्वाच्या आहेत. फिल्डिंगमध्ये तुमच्याकडून झालेल्या चुका त्याही तुमच्या संघाच्या पराभवाचं कारण ठरू शकतात. परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. या मॅचमध्ये अजूनही आपण जर पाहिला योगेश पवार वारंवार बदल करतो फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये. 2 बॉल 4चं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. जय पराजय यामधला दुवा जर कोण असेल सध्याच्या घडीला तर तो श्रीकांत हा फलंदाज. हाफ ट्रॅकर आहे. पुलचा फटका जर झेल होईल तर मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळेल. क्या बात आहे. कमालीचे एफर्ट्स लावलेत परंतु षटकार घोषित केलाय. षटकार घोषित केल्यामुळे इथे आपण पाहता सलगचा 3रा विजय संपादित करत आजच्या दिवसामध्ये सुपर 8 मध्ये क्वालिफाय होतोय आरसी बॉयज अलिबाग. क्या बात आहे. जोरदार डाव त्या संघासाठी. वेल प्लेड. अभिनंदन. हार्ड लक टीम कस्तुरी 11 गावदेवी धरणा. अभिनंदन असेल आरसी बॉयज अलिबाग. सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणारी ही दुसरी टीम ठरली आजच्या दिवसातील. 3 सामने जिंकलेत आणि